गेल्या वर्षीचे शेतकऱ्यांचे हक्काचे पीक विम्याचे पैसे गेले 9 महिने झाले अजूनपर्यंत मिळालेले नाही। मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आम्ही तक्रारी केल्या शेतकऱ्यांनी। नियम असा आहे की तक्रार केल्यापासून 10 दिवसाच्या आत पंचनामा, पुढच्या 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे, म्हणजे 25 दिवसामध्ये पैसे मिळाले पाहिजे असा कायदा सांगतो। आणि जर 25 दिवसात पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही तर त्या कंपनीवर 12% व्याजदराने रक्कम शेतकऱ्यांना कंपनीने दिली पाहिजे आणि त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करा, त्या कंपनीवर कारवाई करा, असा नियम आहे। परंतु जिल्हा कृषी अधीक्षक आणि कृषी विभाग या कंपन्यांना पाठीशी घालतो आहे, कारण या कृषी विभागाचा आणि कंपन्यांचा साठलोट आहे। या कंपनीकडून या लोकांनी पैसे खाल्लेले आहेत, म्हणून शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी यांच्यावर कारवाई करत नाही। पंचनामे करताना कृषी सहायकाच्या सह्या नाही, शेतकऱ्यांच्या सह्या नाही। ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला कमी रक्कम टाकतायत किंवा ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला रक्कमच नाही, अशा पद्धतीने दुजाभाव करण्याचा प्रयत्न ही कंपनी करते आहे। म्हणून आता कंटाळून आमचे पेशन्स संपले, आमचा संयम तुटलेला आहे। म्हणून मी आता कंटाळून माझी बॅग भरली, माझी गादी घेतली, अंगावरचं घेतलं, उशी घेतली आणि जिल्हा कृषी अधीक्षक श्री ढगे यांच्या दालनामध्ये मी इथं मुक्कामाला बसलेलो आहे। हे ऑफिस आमचं शेतकऱ्यांचं आहे, कारण शेतकऱ्याच्या कष्टातनं हे तयार झालेलं आहे। शांततेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने मी इथं मुक्कामाला बसून राहणार आहे। आम्ही कोणालाही अडथळा आणलेला नाही, पण शेतकऱ्यांचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।